तर माझ्याकडून झालेली चूक मी काय ती तुम्हाला सांगते। तर हा व्हिडिओला जी सुरुवात झालेली आहे तर तो व्हिडिओ आहे ना खूप जुना व्हिडिओ आहे, म्हणजे जुना म्हणजे एवढा पण नाही, एखाद महिन्यापूर्वीचा आहे। तर गेल्या महिन्यात जानेवारीला ना मी हळदी कुंकू घातलेलं घरी आणि ते व्हिडिओ मी शूट केला होता, पण आहे ना मी अपलोड करायचंच विसरून गेली। आणि आज आहे ना मी मोबाईलमधली मेमरी खाली करत होती, म्हणजे डिलीट करत होती काही गोष्टी, तर त्याच्यामध्ये हा व्हिडिओ मला भेटला आणि मला आठवलं अरे हा तर व्हिडिओ मी अपलोड केलाच नाही आहे। मग आता शूट केला आहे तर अपलोड करायला तर पाहिजेच, आठवण म्हणून ठेवलं पाहिजे। तर त्याच्यासाठी मी आहे ना आता हा व्हिडिओ आहे ना आज उशिरानं अपलोड करते। तर जे घरी मी हळदी कुंकू घातलं आहे तर त्याच्या पानामध्ये मी वाटायला ना अगरबत्त्या घेतल्यात। तर जे माझ्या ओळखीमध्ये एकाने अगरबत्तीचा कारखाना चालू केला आहे आणि त्याचे थोडीशी ॲडव्हर्टायझिंग म्हणजे मार्केटिंग करण्यासाठी मी हे अगरबत्त्या वाटायला घेतल्यात। आणि आमच्या इथे ना म्हणजे जेव्हा मी अगरबत्त्या वाटल्या ना खूप जणांना त्या अगरबत्त्या आवडल्या आणि भरपूर जणांनी मला चांगला प्रतिसाद दिला आणि मला ऑर्डर पण चांगल्या दिल्या। तर खरंच त्यांचं मनापासून थँक्यू। आणि म्हणजे खरंच खूप चांगला प्रतिसाद मिळाला ह्या अगरबत्त्यांना। खूप जणांनी ऑर्डर दिली आणि अजूनसुद्धा ऑर्डरी खूप येत आहेत। तर त्यांना मी घरपोच म्हणजे त्यांना आणून देते अगरबत्त्या त्यांच्याकडनं जाऊन। आणि ठीक आहे, एखाद्याचा स्टार्टअप आहे तर त्याला छोटीशी आपल्याकडनं मदत म्हणून एक चांगलं वाटतं ते करायला। आणि आता हा जो व्हिडिओ चालू झाला आहे ना तो 2-4 दिवसापूर्वीचा व्हिडिओ आहे आणि ह्याच्यासोबत मी आधी जो व्हिडिओ अपलोड केला हळदी कुंकूचा तो गेल्या महिन्यातला व्हिडिओ आहे। तर थोडं समजून घ्या, थोडी भूलचूक होते माणसाकडून आणि त्याच्यामुळे तो व्हिडिओ राहायला अपलोड करायचा, म्हणून मी या व्हिडिओला कंटिन्यू असा जॉईंट करून हे दोन्ही व्हिडिओ एकत्र करून अपलोड करते। तर आज मी ना कोळंबीचं रेसिपी बनवायला घेते। तर काय झालं, हे गेलेत कोकणामध्ये, ह्यांना बंदोबस्त लागला आहे। कोकणामध्ये इलेक्शन आहे तर 5-6 दिवस त्यांना तिकडचा इलेक्शनचा बंदोबस्त लागला आहे। आणि त्याच्यानंतर ना भराडी देवीचे म्हणजे अंगणेवाडीची ना जत्रा आहे, तर अंगणेवाडीच्या जत्रेचा पण बंदोबस्त त्यांना लागला आहे। तर असं मिळून ते 10-1 दिवस तरी घराच्या बाहेर होते। तर घराच्या बाहेर असल्यामुळे मला घरात मी आणि बाबू होते दोघंजण, किती कंटाळा यायला लागला 1-2 दिवस। मग मी माझ्या भावाला माझ्यासोबत बोलवून घेतलं घरी राहायला। तर तो माझ्यासोबत होता म्हणजे दिवसभर आणि रात्री पूर्ण म्हणजे तो माझ्यासोबत असायचा। त्याचं जेवण खावण म्हणजे कसं त्याला आवडायचं ते मी बनवायची। आणि मी काही दिवसापूर्वी ना ह्यांना ना कोळंबी म्हणजे कोळंबी कोळी वाटायची ना एक रेसिपी करून घातलेली, तर त्यांना आवडलेली खूप। आणि ते व्हिडिओ बघून आहे ना माझ्या भावाला सुद्धा खायची वाटली, तर तो मला बोललेला की मला आज आहे ना कोळंबीचं जेवण कर, मला कोळंबीचं जेवण खायचं। आणि ते कोळीवाड्याचं प्रॉन्स कोळीवाडा जे बनवलं होतंच त्या दिवशी जिजूंसाठी, तर ते सुद्धा मला खायचं। तर विचार केला चला आपण आज मस्त बेत बनवूया। तर भाकरी केली छान अशी आणि मालवणी पद्धतीने ना छान कोळंबीचं ना एकदम ग्रेव्ही केली छान कोकमा वगैरे टाकून। आणि इथे साईडला भात लावला। तर मी भात आहे ना टोपातच लावते, कुकरला वगैरे मला भात आहे ना आवडत नाही आणि घरात कोण जास्त खायला बघत नाही। आणि ऑलरेडी तो इंद्रायणी राईस आहे, कुकरला लावल्याच्या नंतर आहे ना तो आणि चिकट होतो, त्याच्यामुळे मी टोपातच शिजत ठेवते भात। हल्ली माझे व्हिडिओ पण खरंच खूप कमी यायला लागलेत, कारण का ना वेळच आता भेटत नाही। म्हणजे काय करायचं बोललं तर टाईमच आता भेटत नाही व्हिडिओ वगैरे शूट करायचा। घरामध्ये इतकी कामं असतात आणि हल्ली तर ह्यांना खरंच खूप ड्युट्या लागल्या तिकडे तिकडे, म्हणजे खूप आता फिरतीवरच्या ड्युट्या असतात। 2-2, 3-3 दिवस हे ड्युटीवरच असतात, त्यामुळे मला घरी कसं सगळं हँडल करावं लागतं। घरातल्या कामांपासून बाबूची जिम्मेदारीपासून भाजीपाला सगळं मला ह्या गोष्टी एकटीला बघावे लागतात आणि त्यामुळे ना मला खूप भारी जातं आणि मग व्हिडिओ पण करायला भेटत नाही। म्हणून व्हिडिओ ना हल्ली माझे खूप उशिराने यायला लागलेत, किंवा बहुतेक मी आता म्हणजे चांगले मुवमेंट शूट करण्यासारखे असतात ते सुद्धा करत नाही, कारण का खरंच खूप टाईमच भेटत नाही, वैताग येतो। आणि आता मी जेवण जे केलं आहे ते जेवायला बसलो आहे आणि आता यात्रिकचा प्रतिसाद बघूया आपण काय आहे, खाल्ल्याच्या नंतर त्याला कसं वाटतं, आवडतं की नाही। तर भावाला तर माझ्या ही रेसिपी आवडलेली आहे। तर तुम्हाला पण व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू फॉर वॉचिंग, बाय बाय।